भाजपमध्ये सहभागी व्हा असं अमित शहा यांनीच आपल्याला सांगितलं होतं असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय। भाजपसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचंही खडसे म्हणालेत। मात्र हा दावा करताना मी पवारांसोबतच राहणार असंही खडसे यांनी सांगितलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। अमित शहांनी आपल्याला दिल्लीला बोलावलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला भाजप जॉईन करण्याची ऑफर दिली असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केलाय। अमित शहांसह जेपी नड्डांसोबतही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। मात्र हा दावा करताना खडसेंनी आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचंही म्हटलंय। आपल्याला भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये असंही एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय। काही दिवसांपूर्वीच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती। राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या तावडेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे खडसे पुन्हा भाजपात परतणार अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे। यावेळीच हा पक्षप्रवेश होईल असाही दावा करण्यात येत होता। मात्र भाजप प्रवेशाच्या या सर्व चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्वतः फुली मारली आहे। आपण पवारांसोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे। त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं। घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा।